नमस्कार. मनात आलं आणि अधिक मासामध्ये विष्णू सहस्त्रनाम सांगायला सुरुवात केली. मी काय सांगतोय? वदवी गोविंद तेची वदे. पण या वदवी गोविंद तेची वदेच्या मध्ये एक गोष्ट कदाचित जोडली गेली, ते म्हणजे माझे दोष. कारण उच्चारातले दोष, बोलण्यातले दोष, सांगण्यातले दोष, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या. त्यामुळे हे किती काय झालंय आणि किती चांगलं झालंय, किती वाईट झालंय याची कल्पना मला नाही. पण एक नक्की आहे की या 30-32 भागाच्या मध्ये आता थांबताना मला एक विलक्षण समाधान आहे. किती लोकांनी बघितलं हा मुद्दा महत्वाचा नाहीये. मला ते सांगता आलं, मला ते बोलता आलं, मला ते मांडता आलं, याचा आनंद मनामध्ये आहे. निमित्त तुम्ही झालात आणि हे सत्कर्म, पुण्यकर्म माझ्या हातून घडलं. त्यामुळं त्याला प्रेक्षक किती लोकांनी बघितलंय हा असला विचार करत मी बसणार नाहीये. त्यामुळं एक एक घडलं की त्यानंतर पुढच्याचा विचार करावा. मी एकच विचार करतो, माझ्या तोंडून या सगळ्यांचं स्मरण झालं, उच्चारण झालं. आणि शूट करायला दोघं बसतात, त्यांना ते ऐकता आलं. एडिट करायला दोघं बसतात आणि ते ऐकतात, त्यांना ते परत एकदा ऐकता येतं. म्हणजे किमान 4 माणसांना तरी पुन्हा पुन्हा ते ऐकता आलं, याचा आनंद मनामध्ये आहे. म्हणजे आमच्या स्वप्नीलला विष्णू सहस्त्रनामाचे अर्थ कळायला लागले, माझ्यासाठी खूप आहे. तेच एक खूप आहे. आपल्या सगळ्यांच्या मिळालेल्या कौतुकाची थाप तर एक विलक्षणच आहे. त्यामुळं आजच्या विष्णू सहस्त्रनामाच्या शेवटच्या भागातल्या अर्थाविषयी बोलताना मला काय गवसलंय हे जास्त मला सांगणं आवश्यक वाटतं. अर्थ सांगता सांगता अर्थप्राप्ती व्हावी अशी अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळं तो अर्थ किती मिळाला याला माझ्या दृष्टीनं काही अर्थ नाही. पण हा अर्थ मला कळाला हे मात्र माझ्यासाठी पुष्कळ आहे. आजच्या शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला 5 भाग सांगणार आहे आणि या 5 श्लोकांच्या नंतर आता आपली ही विष्णू सहस्त्रनाम घेऊन होणारी भेट थांबणार आहे. पण त्यानंतर पुढे एक वेगळीच विलक्षण कथा घेऊन मी तुमच्या समोर येतोय. ती कोणती ते या भागाच्या शेवटी सांगेनच. अर्थात ही कथा लोकांनी ऐकावी, प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा असणार नाहीये. ज्यांना ऐकायचंय ते ऐकतील, पण किमान त्या दिव्यत्वाचं स्मरण माझ्या मुखातून होतंय याचाच आनंद असणार आहे. आज आपण 5 श्लोकांचा विचार करणार आहोत. सुरुवातीला ते 5 श्लोक ऐकूयात. प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविधेकात्मा जन्म मृत्युजरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञकृद्यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च आत्मयोनिः स्वयं जातो वैखानः सामगागनः देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वागदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुध ओम नम इति. चला, याच्यातल्या पहिल्या श्लोकातली नावं: प्रणामम, प्राणनिलय, प्राणभृत, प्राणजीवन, तत्त्वम, तत्वद्वित, एकात्मा, जन्म मृत्यू जरातिग. काहींचे अर्थ सरळ सरळ न सांगता मी जरा ढोबळ मनाने सांगतो. जो स्वतः प्राणस्वरूप आहे, जो प्राणांचा आधार आहे, जो प्राणांचे पोषण करणार आहे, स्वतः प्राणस्वरूप आहे, प्राणाचा आधार आहे, प्राणांचं पोषण करणारा आहे, प्राणवायू देणारा आहे. प्रणमम प्राणनिलय प्राणभृत प्राणजीवम. तो ईश्वर आहे. तो कसा आहे? प्राणस्वरूप आहे, प्राणांचा आधार आहे, प्राणांचं पोषण करणारा आहे आणि प्राणवायू देणारा आहे.
तो अजून कसा आहे? तो ब्रह्मरूप आहे, आत्मतत्व जाणणारा आहे. ब्रह्मरूप आहे, आत्मतत्व जाणणारा आहे, अद्वितीय आहे. जन्म मृत्यू वार्धक्य हे शरीरधर्म नसलेला आहे. तो तत्वम तत्वतिष्ठत एकात्मा जन्म मृत्यू जरातिग, जन्म मृत्यू जरातिग, जन्म मृत्यू वृद्धत्व या सगळ्या शरीर लक्षणांना धारण न करणारा आहे. पुढचा श्लोक ऐकूया. भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः. भूर्भुवस्तवरु तार सविता प्रपितामह यज्ञ यज्ञपती यज्वा यज्ञांग यज्ञवाहन. यातल्या पहिल्या काही शब्दांच्याकडे आपण आधी बघूया आणि पुन्हा मग कसं आहे, 2 श्लोक अशी फार महत्वाची आहेत. आत्ताचा एक आणि पुढचा एक, ज्यातली लिंक्ड आहेत काही त्या गोष्टी मी तुम्हाला आधी यातल्या पहिल्या ओळीचा सांगतो. भूभुवस्तवरु तार सविता प्रपितामह म्हणजे तो भू भूभव स्व अशा 3ही लोकांना व्याप्त करणार आहे. भूर्भवस्तवरु तो तार आहे, तारणारा आहे. तो सविता आहे, सूर्य आहे. आणि तो प्रपितामह म्हणजे पितामहा, प्रजापिता ब्रह्मदेवाचाही पिता आहे, पितामहांचाही पिता आहे, तो प्रमुख आहे. पहिली लाईन ही आहे. आता पुढे या श्लोकातल्या दुसरी ओळ आणि पुढच्या श्लोकातली ओळ या एकमेकाशी कनेक्टेड आहेत. त्यामुळं या ओळी सांगण्यापूर्वी मी आधी दुसरा श्लोक तुम्हाला ऐकवतो आणि दोन्ही मिळून पुन्हा ऐकूया. जरा ऐका दुसरा श्लोक. यज्ञभृद्यज्ञकृत्यज्ञ यज्ञभुग्यज्ञसाधनः यज्ञान्तकृत्यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च. यातल्या पहिल्या श्लोकातल्या काही ओळी नावं यज्ञ यज्ञपती यज्वा यज्ञांग यज्ञवाहन. दुसऱ्या श्लोकातली नावं यज्ञभृत यज्ञकृत यज्ञी यज्ञभुक यज्ञसाधन यज्ञांतकृत यज्ञगुह्यम अन्नम अन्नाद. त्यामुळे मी एकत्र घेतलं बरं का. सगळी ही यज्ञाशी संबंधित नावं आहेत म्हणून मी एकत्र घेतली. तो यज्ञ आहे, तो यज्ञाचा प्रमुख आहे. तो यज्ञ आहे, यज्ञाचा प्रमुख आहे, यज्ञाचा कर्ता आहे, यज्ञाचं अंग आहे. तो यज्ञ चालविणारा आहे, तो यज्ञाचे रक्षण करणारा आहे, यज्ञाला धारण करणारा आहे, जगाच्या आरंभी यज्ञ करणारा आहे, यज्ञाची पूर्तता करणारा आहे, यज्ञाचा भोग घेणारा आहे, यज्ञाने त्याची प्राप्ती करता येते. तो यज्ञ साधन आहे, यज्ञाचं फळ देणारा आहे, ब्रह्मस्वरूप आहे, अन्नस्वरूप आहे आणि त्या अन्नाचा भोगता आहे. हे जग म्हणजे एक यज्ञ आहे. राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदन्न मम असं म्हणून आयुष्य राष्ट्राच्या अग्निकुंडात झोकून द्यावं, आयुष्याचं यज्ञ करणं आहे. अग्नी प्रज्वलित करावा, धडधडत्या अग्निज्वालांमध्ये आपण आहुती टाकावी, कधी तुपाची, कधी अन्नाची, कधी स्वतःची, कधी विचारांची. त्यातून अग्नीच्या ज्वाळांनी अधिक धडधडीत रूप घ्यावं आणि त्याच अग्निज्वाळातून आम्ही आयुष्य उभं करावं. समर्पित करणं हा यज्ञ आहे आणि हे यज्ञ केल्यावरच त्याची प्राप्ती होते. स्वतःला समर्पित करणार असू तरच त्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून तो यज्ञ आहे, यज्ञ करता आहे, यज्ञाचा रक्षक आहे, यज्ञातलं हविद्रव्य आहे, यज्ञातून फळ देणारा आहे. त्याला प्राप्त करण्याचा मार्गच यज्ञ आहे आणि या यज्ञ गुह्य यज्ञानीच जाणता येतो. असं यज्ञ करणाऱ्याला अन्न प्राप्त होतं, अन्नाचा भोगताही तोच आहे. त्यामुळं त्या सगळ्यासाठी यज्ञ ही आपली सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. म्हणून यज्ञपूजकांची संख्या ऋषीमुनींच्या यज्ञाच्या आधारावरच हे सगळं चाललेलं होतं. आजही आमच्याकडे यज्ञकुंड पेटविणे हे इष्टकार्यच समजलं जातं. यातल्या 4थ्या श्लोकाचा विचार आपण आता करूया. आत्मयोनिस्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः. यातली नावं आहेत आत्मयोनी, स्वयंजात, वैखान, सामगायन, देवकीनंदन, सृष्टा, क्षितिश, पापनाशन.
मला वाटतं एवढे सगळे अर्थ समजून घेतल्यावर पुन्हा या वेगळ्या अर्थाच्या सांगण्याची आवश्यकता नसावी. तो स्वतःचे उपादान आहे, आत्मयोनी आहे. आपण नेहमी म्हणतो तो अयोनिजा आहे, जन्माला येत नाही, मग तो आत्मयोनी आहे. तो स्वतःचे उपादान आहे. तो स्वतःला निर्माण करतो. तोच निर्माण करतो, तूच घडविशी. हलं बरोबर? विठ्ठला तू वेडा कुंभार, तूच मोडीशी, तूच घडविशी, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आणि पुन्हा पुढची ओळ फार महत्वाची आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कर्मफल कर्माप्रमाणे फळ देणारा, योग्यतेप्रमाणे फळ देणारा, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. अरे लक्षात, तो स्वतःचे उपादान आहे. तो स्वतःला घडवितो, जन्माला घालतो. तोच राम बनून येतो, तोच कृष्ण बनून येतो, तोच वामन बनून येतो, तोच परशुराम बनून येतो, तोच मत्स्यावतारी होतो, तोच कुर्मावतारी होतो. तोच सगळं हे घडवतो. तो त्याचं उपादान आहे. तो स्वतःचं निमित्तपण आहे, दुसरा कोण नाही. स्वतःचं निमित्त आहे. तो वैखान आहे, भूमीला खणणारा आहे. म्हणजे काय हो, तो घेतो कुदळून भूमी खोदत बसतो असं आहे? नाही. तो बलराम आहे, हाती नांगर घेऊन भूमी खणतो आणि त्या भूमीत बीजरोपण करतो. त्या बीजातून झाड येतं, त्या झाडाची फळं होतात. बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत त्या मातीची कूस करण्याचं काम तो करतो. म्हणून तो वैखान आहे, तो सामगायन आहे, तो देवकीनंदन आहे, देवकीचा लाडका आहे, तो सृष्टा आहे, या सृष्टीची पृथ्वीची निर्मिती करणारा आहे. तो क्षितीश आहे, म्हणजे पृथ्वीपती आहे, आणि पापनाशक पण आहे. त्याच्या स्मरणाने पापांचा नाश होतो. विष्णू सहस्रनामातला शेवटचा श्लोक आता आपण ऐकूया. शङ्खभृन्नन्दकी चक्रे शार्ङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिलक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः. त्यातली नावं आहेत शंखभृत, नंदकी, चक्री, शारंगधन्वा, गदाधर, रथांगपाणी, अक्षोभ्य, सर्वप्रहरणायुध. तो भूतादी अहंकाराचा शंख करतो आणि त्याचा पांचजन्य करून वाजवतो. तुमच्यातल्या अहंकाराचा शंख वाजविण्याचं, त्यात फुंकण्याचं काम तो करतो. तो नंदक नावाची तलवार धारण करणारा आहे. आता इथं शेवटी काय येतंय बघा बरं का. आता आपण एक श्लोक नेहमी म्हणतो, काशाय वस्त्रम करदंड धारिणम करेन शंखम, चक्रम, गदा, ह्या सगळ्या शस्त्रांचे उल्लेख करतो. तो काय शस्त्र धारण केलेला आहे. तो नंदक नावाचा तलवार धारण करणारा आहे. तो सुदर्शन चक्र धारण करणारा आहे. मनतत्वरूप सुदर्शन चक्र आहे, स्वतःभोवती गिरट्या घालणार, तो चक्री आहे. तो अहंकारात्मक, इंद्रियादी अहंकारात्मक शारंग नावाचा धनुष्य धारण करणारा आहे, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, रथांगपाणी आहे, अक्षोभ्य आहे. तो कोणाकडून विचलित होत नाही आणि सर्व प्रकारच्या आयुधांना धारण करून, शस्त्रांना धारण करून तो इथे उभा असतो. तो आपल्याच कल्याणासाठी उभा असतो. या सगळ्या शस्त्रांनिशी तो या सृष्टीचं संचालन करत असतो, सृष्टीला चालवत असतो. या सृष्टीला चालविणाऱ्या भगवान विष्णूला पुन्हा पुन्हा वंदन करूया, फक्त अधिक मासात नव्हे तर प्रत्येक मासात. कारण प्रत्येक पूजेच्या वेळी एक वाक्य आपण ऐकतो, मासोत्तम मासे, चैत्र मासे, वैशाख मासे, पण म्हणताना मासोत्तम मासे म्हणतात. प्रत्येक मास, प्रत्येक महिना हा त्याच्या स्मरणासाठीच आहे. महिन्यातला दिवस स्मरणासाठीच आहे, दिवसातला तास स्मरणासाठीच आहे, प्रहर स्मरणासाठीच आहे. क्षण न क्षण त्याचं स्मरण करत राहावं आणि त्याच स्मरणातून आयुष्याला नवा आकार द्यावा. ही आकार देण्यासाठी ईश्वराने आपल्यावर कृपा करावी ही प्रार्थना करतो. त्या विश्वात्मक परमेश्वराकडे पुन्हा मागणं मागतो की देवा, लोक ऐकोत ना ऐकोत, माझ्या तोंडून तुझी सेवा होत राहू दे, कारण अन्य कोणती सेवा मला करता येत नाही. या निमित्ताने तुझं स्मरण तरी माझ्या हातून
घडत राहो. आता याचपासून ही कथा बंद होईल तेव्हा दुसऱ्या एका कथेला आपण प्रारंभ करतो आहोत. आरंभालाच म्हटलं होतं की सांगणार आहे, आणि ती कथा आहे त्या दिव्य तेज स्वरूप मुक्ताईची. रोज काही वेळ मुक्ताईच्या स्मरणात आपण घालूया. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ या दोघांच्या कथा, त्या निवृत्तींच्या कथा आणि ज्ञानदेवांच्या कथा खूप जण ऐकतात, पण सोपान आणि मुक्ताईंच्या बाबतीत मात्र फारसं काही आपण ऐकत नाही. 1-2 पुस्तकं आली, 1-2 कॅसेट्स आल्या. त्याच मुक्ताईंची कथा मी उद्यापासून याच वेळेला सांगायला येणार आहे. नमस्कार.